नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कवर टीव्ही न्यूज. डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शाळेतील काही ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कडक कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात लग्न समारंभ व तत्सम समारंभासाठी केवळ 50 माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. सदर निर्णयाचा कॅटरिंग, डेकोरेटर्स तसेच बँक्वेट हॉल व लॉन्स व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. सदर प्रकरणी या व्यावसायिकांनी आज पत्रकारांना आपल्या अडचणीसंदर्भात माहिती दिली. आधारवाडी येथील नक्षत्र बँक्वेट हॉल येथे हॉल्स, कॅटरर्स व मंडप डेकोरेटर्स यांची बैठक घेण्यात आली होती. या प्रसंगी बोलताना समारंभांना केवळ 50 जण उपस्थित राहण्याच्या निर्बंधामुळे या उद्योगाचा कणाच मोडत असून अनेक कर्मचाऱ्यांना यातून रोजगार मिळत असतो. परंतु गेल्या बराच काळ हा उद्योग फारच धीम्या गतीने चालत असून या कर्मचाऱ्यांचे पगार व इतर खर्च यामुळे व्यावसायिक फारच अडचणीत आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान इतर उद्योगांना निर्बंध लावत असताना त्यांना त्यांच्या कॅपॅसिटीच्या प्रमाणात जसे प्रमाण देण्यात येते तसेच या उद्योगालाही हॉलच्या कॅपॅसिटीच्या 50% एवढ्या माणसांची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी प्रामुख्याने करण्यात आली. प्रशासनाने कृपया आम्हाला सहकार्य करावे व पूर्णपणे घाटात चाललेल्या सदर व्यवसायाला व व्यावसायिकांना मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जी कॅटरिंग इंडस्ट्री आहे ही काही छोटी इंडस्ट्री नाही आहे. आज माणसाचा जन्म झाल्यापासून तर माणूस मरेपर्यंत पहिले सुरुवाती कॅटरिंगपासून होते. आता हे जे लग्नसराई आज वर्ष झाले बंद आहे, ते वर्षामध्ये आमच्याकडे काम करणारे भांडी घासणाऱ्यापासून पुरीवाल्या बायकांपासून आचार्यांपासून सगळेच आज घरामध्ये बसून आहे. खायचं काय? आज आम्ही जे हॉल भाड्याने घेतलेले आहेत त्याचं लाखो रुपये भाडं आहे, ते भरायचं कुठून? कोणी आपल्याला तर काही माफी देणार नाही आहे. आज आमचा एप्रिल-मे महिन्याचा जो लग्नाचा सीझन आहे त्याच्या आशेवरती आम्ही बसलो होतो. पुढचा 5 महिने परत आमचा कॅटरिंगचा बिझनेस बंद असतो, सीझन नसतो. लोकांचे दुकानं जे तुम्ही जी परमिशन देताय 50%ची, यांची दुकानं 12ही महिने सगळ्यांचे कपडे असो, सोनार असो, सगळे बाकीचे दुकानवाले असो, हॉटेलवाले असो, त्यांची 12ही महिने दुकानं चालू असतात. आमचा फक्त सिजनेबल लग्नाच्या मुहूर्त जेवढ्या असतात तेवढ्याच तारखा असतात. तर तेवढे तरी आम्हाला करायला मिळावे. आणि जे आता जे तुम्ही जी बंधनं टाकलेली आहे तर आमची हॉलची, जसं तुम्ही रिक्षावाल्याला बंधन टाकलेलं आहे, एका गाडीमध्ये रिक्षामध्ये 2 माणसं, एक ड्रायव्हर, बसमध्ये 25% क्षमता, जेवढी बस आहे त्याच्यामध्ये 50% क्षमता, तशी ती जी आमची हॉलची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी 50% क्षमता आम्हालाही मिळावी, हीच कृपया विनंती. महानगर पालिका कैटरिंग, बैंक्वेट और डेकोरेशन एसोसिएशन की मीटिंग हुई. एक्चुअली जो यहाँ पे KDMC कमिश्नर ने 50 गेस्ट का ही काम बोला है कि बैंक्वेट में सिर्फ इतने लोग ही काम कर सकते हैं. तो इतने में हमारा जो ये होटल कैटरिंग एसोसिएशन है ये बर्बाद हो जाएगा पूरी तरह से. और हमारा सिर्फ साल में 30-35 मुहूर्त रहते हैं, वो मुहूर्त के ही काम रहते हैं. हमारी मांग सिर्फ इतनी है कि हमारे बैंक्वेट की, हमारे ओपन ग्राउंड की जो कैपेसिटी है उसके 50% गेस्ट को अलाउ किया जाए. उतने में हमारा काम चल सकता है. ये 50 गेस्ट में काम नहीं हो सकता है. आम्ही मंडप डेकोरेटर जेवढे पण आहेत कल्याण परिसर, डोंबिवली परिसर, महानगरपालिका क्षेत्रातले गेल्या वर्षापासून कुठलंही काम आमच्याकडे नाही आहे. हॉल बंद आहेत. 50% माणसांचं काम होतं आहे, पण त्याच्यातनं काही मजुरांना आम्ही पैसे देऊ शकत नाही किंवा आम्हाला आमच्या स्वतःसाठी पण काय घेऊ शकत नाही. डिझेल आणि वगैरे महाग झाल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन महाग झालं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे काही फायदा तर नाहीच आहे, उलट नुकसानच आहे. आणि माणसांना पण सर्वांना सामावावं लागतं आहे. आमची माणसं पण बाहेरगावांना आलेली निघून जातात किंवा जे इथे आहेत त्यांचं पोट आम्हाला आमच्या घरातनं पैसे खर्च करून करावं लागतं. तर आता जे काही नियम लादलेले आहेत तर त्या नियमांमध्ये थोडाफार वृद्धी करून 50 माणसांच्या ऐवजी 150 किंवा 200 माणसांचं पॅकेज जर प्रत्येक हॉलला किंवा मंडप डेकोरेटरला सांगितलं तर त्याच्यामध्ये काहीतरी थोडंफार काहीतरी म्हणजे जगण्याची इच्छा प्राप्त होऊ शकते. नाही आमचं मंडप डेकोरेशन तर पूर्ण लयाला गेलेलं आहे. माझं सरकारकडे हेच मागणं आहे. आम्ही KDMC भागातलं टॅक्स भरतो आहे, आमचे लोन आहे, परत जागेचं भाडं आहे ते सुद्धा भरतो, ते काही चुकत नाही आहे. MSEBचं भाडं, लाईट बिल भरतो आहे 2-2 लाख रुपये, ते सुद्धा चुकत नाही आहे.
तर आम्ही काय करावं, कुठे जावं, कुठून भरावं? जर कामच नाही राहिलं तर कुठून भरावं? आम्हाला पण आत्महत्या करायची वेळ येईल. आम्ही लोकांचे पगार देतो, ते कुठून भरावे? जर कामच नाही झाले इंडस्ट्रीमध्ये तर कुठून करावं हे सगळं? आम्ही शासनाचे नियम पाळून सगळे काम करतो आहे, तरीसुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही. तर माझं हेच म्हणणं आहे शासनाकडे की आमच्याकडे एक लक्ष दिलं पाहिजे. पिछले 1 साल से जब से कोविड आया है, हम लोग का इंडस्ट्री सबसे ज़्यादा सफ़र हुआ है और बीइंग अनऑर्गेनाइज सेक्टर, हमारे इधर बहुत सारे लेबर्स हमारे इंडस्ट्री के ऊपर डिपेंडेंट है. हम लोग आज तक मिशन बिगिन अगेन में भी एज़ पर कोविड नॉर्म्स जो प्रोटोकॉल हमको दिया है एडमिनिस्ट्रेशन ने, सेंट्रल ने, उसके हिसाब से हमने काम किया हुआ है. हम साल में मैक्सिमम 35 या 40 काम करते हैं, तो हमारा डेली का कोई काम नहीं है. तो इसलिए हमको ये है कि बाबा हम 35-40 काम में हमको साल भर का काम करना पड़ता है. सेकेंडली, जो सेंटर के हिसाब से जो भी उन्होंने स्पेसिफिकेशन दिया था फॉर मिशन बिगिन अगेन, इसमें सभी इंडस्ट्री को रियायत दिया गया था. जिम को रियायत दिया गया था, रेस्टोरेंट्स को रियायत दिया था, सब जगह 50% का रियायत दिया गया था. पर हमारे इंडस्ट्री को मार्च 2020 से अभी तक कोई इंक्रीज़ ऑफ नंबर्स दिया नहीं है. तो हमारा रिक्वेस्ट है कि स्टेट गवर्नमेंट से एंड सेंटर से कि एज़ पर सेंटर नॉर्म्स जो भी है, जो मिशन बिगिन अगेन में उन्होंने 50% ऑफ द हॉल कैपेसिटी या 200 आदमी फॉर एनक्लोज बैंक्वेट दिया है, तो ये हमको भी दिया जाए ताकि हम भी सर्वाइव करें और हमारे पीछे हमारे इंडस्ट्री की जितने भी फैमिलीज़ है वो भी सर्वाइव करें उस चीज़ के लिए. अभी लेटली जो ऑर्डर इशू किया था गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के थ्रू डेटेड 4 अप्रैल 2021, इसमें भी एक मुद्दा है कि जहां इलेक्शंस डिक्लेयर होने वाले हैं जो भी जगह पे, वहाँ पे भी उन्होंने 50% ऑफ द कैपेसिटी ऑफ द प्लेस दिया हुआ है या 50 नंबर फॉर एनक्लोज प्लेस दिया हुआ है. एटलीस्ट जब इलेक्शंस के लिए और रेस्ट ऑफ थिंग्स के लिए आप ये चीज़ अलाउ कर रहे हैं तो मैरिजेस के लिए क्यों नहीं? क्योंकि हमारे इधर कम से कम एवरी मंथ में खाली 3 या 4 काम होता है एवरी हॉल में. कोई भी हॉल में कंटिन्यूस 30 दिन का काम होता नहीं है. हालांकि रेस्टोरेंट्स एंड रेस्टोरेंट थिंग्स में आपको डेली का काम होता है, डेली का कस्टमर्स रहते हैं. हमारे इधर वैसा नहीं होता है. तो हमारे इधर से कोविड ज़्यादा फैलता है ऐसा कोई ये लॉजिक पता नहीं चला किसी को भी, टू बी वेरी फ्रैंक. हाँ, दूसरी बात ऐसा है कि हमारे यहाँ से जितने भी काम अभी कैंसिल हुए हैं, ये सब शादी हुए हैं लेकिन वो प्राइवेट जगह पे हुआ है जहाँ पे आप सोशल डिस्टेंसिंग, कोविड का प्रोटोकॉल्स, कोई भी चीज़ आप फॉलो नहीं कर पाते हैं. लॉन में अगर काम हुआ, बैंक्वेट्स में अगर काम हुआ तो आप ये सब चीज़, आपका एक नॉमिनी, एक गवर्नमेंट का एडमिनिस्ट्रेशन का एक आदमी आप वहाँ पे लॉन पे रख के मॉनिटर कर सकते हैं वेदर वी आर फॉलोइंग द रूल्स और कोविड प्रोटोकॉल्स या नहीं करके. जिससे हमको भी एज ए सिटीजन ऑफ दिस कंट्री हम भी ये फाइट कर रहे हैं कोविड के अगेंस्ट, और हम भी हर एक को सहायता करना चाहता है, एडमिनिस्ट्रेशन को सहायता करना चाहता है ताकि ये बीमारी और ज़्यादा फैले नहीं. बट कि आप हमारा भी बात को ध्यान में रखते हुए हमको भी जीने का मौका देंगे लाइफ. या प्रसंगी तन्ना कॅटरर्स से अतुल तन्ना, महावीर कॅटरर्स से नरेंद्र पुरोहित, देशपांडे कॅटरर्स से संतोष देशपांडे, शांतिलाल पुरोहित, रोठे कॅटरर्स से राकेश रोठे, जेमिनी कॅटरर्स से जॉन जोसेफ, अंकित गुप्ता, उषा कॅटरर्स से नीलेश कोठावदे, साई लीला हॉल से अभिजीत बोले, टिपटॉप कॅटरर्स से रमेश सिंह ठाकुर, स्वराज कॅटरर्स से स्वराज खोमने, जय अन्नपूर्णा कॅटरर्स से रामकरण सिंह, मेहक मैरिज लॉन्च से समीर खान, हरिओम कॅटरर्स से अशोक पाटिल, आमंत्रण से रमेश देशमुख, शिवनेरी डेकोरेटर्स से अरुण चौहान, महक लॉन्च से अमीश अहमद अंसारी, कार्तिक कॅटरर्स से विराज पुजारी, विक्रम जावड़े, जय भवानी कॅटरर्स से नरपत पुरोहित, भवानी कॅटरर्स से देवाराय देवाची, बावने कॅटरर्स से संजू बवने, कार्तिक कॅटरर्स से सदाशिव सुवर्णा, रंगोली कॅटरर्स से दामोदर सुवर्णा यांची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी TV न्यूज. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.